तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघता। मिस्टर खाऊन दाखवतील तुम्हाला कसं झालेलं आहे। मिस्टर तुम्हाला लय भारी एकदम मस्त झालंय। मस्त झाले। सुरू करूया शेंडे पेसेला। तर त्यासाठी घेतलेला आहे एक 1.5 किलो चिकन आणलेला आहे। तर चिकन आपण फोडणी देऊया। त्यासाठी ठेवलेला आहे कुकर। पहिले जरा 2-3 शिट्ट्या करून घ्यायचे त्या चिकनला। तेल ओतूया थोडंसं। तर तेल चांगलं गरम झालेलं आहे। लसूण चेचून घेतलेला आहे। लसूण चांगलं भाजून घेऊया। आता लसूण चांगलं भाजलेलं आहे। ह्याच्यातच सोडूया चिकन। ह्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, छान असं मिक्स करून घेऊया। हळद घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता पाणी बिणी अजिबात काय वापरलेलं नाही। आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। आता चिकन शिजूस तर आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर इथं पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मी। कांदा का नाही 1-1.5 कांदा घेतला होता। ती कांदा छान असा भाजून घेतलेला आहे। इथं घेतलेला आहे कोथिंबीरची देठ अशी कापून घेतलेली होती आणि भाजून घेतलेले आहेत। लसूण घेतलाय, अद्रक घेतले त्याने अशा लाल 4 मिरच्या घेतल्या त्या भाजून घेतल्या त्या आणि लसूण आणि अद्रक बी आहे आणि 1 टमाटर ते बी भाजून घेतलंय आणि वाळलं खोबरं ते बी असं भाजून घेतलेलं आहे बघा। तर छान ह्या पद्धतीने सगळं भाजून घेतलेलं आहे। आता काय करूया मिक्सरला लावून घेऊया। खोबरं, कांदा, हे एवढं बारीक करून घेऊया, नंतर नाही करूया। आता पूर्ण घेतलेलं आहे टमाटो हिन ते बी सगळं मिक्सर मध्ये घेतलेलं आहे। कोथिंबीर बी घेतलेलं आहे। आता सगळं मिळून मिक्सरला बारीक करून फिरवून आणूया। मस्त असं मिक्सरला बारीक करून आणलेलं आहे। आता कढाई ठेवलेली आहे। चिकनला आपण फोडणी द्यायची आहे। आपली शिट्टी बी गेलेली आहे तिकडं। तर तेल ओतूया कढाईमध्ये। आता तेल चांगलं तापले। आता ते काढून घेऊया सगळं आपण मिक्सरला लावलेलं। आता सगळं काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातनं। आता छान असं भाजूया। आता मसाला आपला भाजायला लागलाय त्याच्यातच टाकूया हळद 1 अर्धा चमचा, चिकन मसाला 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे। आता छान भाजून घेऊया। आता मसाला भाजायला थोडंसं मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे ते ओतूया। 1 अर्धा ग्लास घेतलेला आहे बारका। आता मिक्स करून भाजून घेऊया चांगलं मसाल्याला। थोडंसं झाकूया आपण। बघूया आपला मसाला तर मस्त असा भाजलाय बघा। तेल कसं सुटलंय कढईने। असं झाकून भाजायचं नाही तर जास्त अंगावर उडते या। एकदा मिक्स करूया। आता आपलं चिकन शिजलंय का बघूया। कुकरची पूर्ण शिट्टी गेलेली आहे। चिकन बी मस्त शिजलंय आपलं बघा। एकदम भारी चिकन शिजलेलं आहे। रस्सा बघा किती सुटलेला आहे पाणी ह्याला।
चिकनला आपण अजिबात वापरलेलं नव्हतं. आता मसाला बी मस्त भाजलेला आहे, चिकन बी शिजलेलं आहे. आता ह्याच्यात ओतूया, मिक्स करूया. आता सगळं कुकरातलं सगळं ओतून घेतलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ आपण पहिल्यांदा बी टाकलं होतं चिकन शिजवताना. मिक्स करून घेऊया. आणि थोडासा रसा वाढवू वाटलं तर तुम्हाला गरम पाणी करून ओतू शकताय. आणि थोडंसं बघा गरम पाणी करून घेतलेलं आहे, एक अर्धा ग्लास बरं ओतूया. मिक्स करूया एकदा. आणि आता असंच बिन झाकता शिजवून घेऊया. बघा मस्त असं शिजायला लागलेलं आहे चिकन. आणि तरी बघा कशी यायला लागल्या. बारीक गॅस करून शिजू देऊया थोड्या वेळ, म्हणजे चिकनात मध्ये सगळा रसा मिक्स होतील, खूप छान लागते चवीला. मस्त झालेले आहे चिकन. तरी बी बघा काय भारी आलेले आहे, दाखवते तुम्हाला. आणि बंद केलं का नाही मस्त अशी तरी दिसते. हे बघा काय तरी आले, एकदम गावरून पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि एकदम जास्त पातळ बी झालेलं नाही, काय भारी झाले बघा. सगळं मस्त असं शिजलेलं आहे चिकन. आणि खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे. वरनं टाकूया कोथिंबीर. ह्या पद्धतीनं बनवलं का नाही सगळी घरातले एकदम खुश होणार. आणि ज्यादा टाइम बी लागत नाही ह्या चिकनला बनवायला. तर आता आपण सर्व करूया. तर मस्त गावरान पद्धतीने चिकन बनवलेलं आहे. तर चला ह्याची एक रेसिपी बघूया आपण, कसा कट येतोय चिकनला आणि काय भारी झालेला आहे. तर आता सर्व करूया. आपलं चिकन लावलेलं आहे बघा, मस्त घेतलेलं आहे. चिकन सोबत भाकरी केलेल्या आहे शाळवाच्या, गरम गरम भात, कांदा, लिंबू आणि मस्त असं लिंबू पिळायचं. चिकनवर असं लिंबू पिळायचं आणि ताव मारायचा. तर मिस्टर खाऊन दाखवतील तुम्हाला कसं झालेलं आहे. मिस्टर तुम्हाला लय भारी एकदम मस्त झालंय. मस्त झाले. तर बघा मिस्टर काय म्हणले, तुम्ही बी ऐकलंच आज. चला तर नक्की तुम्ही बी करून बघा. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. पत्र खात राहा, मस्त राहा आणि शेवटपत्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.